हॅलो एव्हरीवन, वेलकम टू इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूज अँड वेलकम टू अवर ऑफिशियल यूट्यूब चॅनल. तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती. आज तुम्हाला सांगण्यात अत्यंत आनंद होत आहे की काल झालेल्या मेडा प्रोजेक्ट ऑफिसरच्या परीक्षेमध्ये भरघोस यश हे आपल्या स्टुडंट्सनी प्राप्त केलेलं आहे. या एक्झामिनेशनचा सेफ अटेम्प्ट किती आहे, एक्सपेक्टेड कट ऑफ किती राहणार, याबाबतची बरेच सगळे जे एन्क्वायरीज आपल्या व्हॉट्सॲपला आणि आपल्या ग्रुपवरती विद्यार्थ्यांची पाहावयास मिळालेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे आपण आपल्या कोर्सेसमध्ये शिकवलं तेच तुम्हाला परीक्षेमध्ये पाहावयास मिळालं. आज आपण 12 फेब्रुवारी 2026 म्हणजे काल झालेला जो प्रोजेक्ट ऑफिसरचा जो पेपर होता त्याच्याबद्दल रिव्ह्यू करणार आहोत. आणि सोबतच आपला प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ज्यामध्ये आजची शिफ्ट जी आहे मॉर्निंगची शिफ्ट, त्याचा रिव्ह्यू जो आहे सेपरेटली तुम्हाला सेपरेटली वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहावयास मिळेल. ठीक आहे, त्याचा एक सेपरेट सेशन जो आहे मी यूट्यूबला लवकरच घेऊन येईल. त्यासाठी जर तुम्ही प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह ऑफिसरसाठी जर तुम्ही अटेम्प्ट केलं असेल, पेपर जर दिलेला असेल, तर त्याचा जो अटेम्प्ट आहे मला टेक आणि नॉन टेकचा सेपरेटली मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. आज आपण आपल्या सेशनमध्ये प्रोजेक्ट ऑफिसरमध्ये किती एक्सपेक्टेड कट ऑफ राहू शकतो, किती सेफ अटेम्प्ट असायला हवे, बाकी लोकांनी किती अटेम्प्ट केले, याबाबतची संपूर्ण चर्चा ही मात्र करणार आहोत. पण मात्र तुमच्या येणाऱ्या अपडेटसाठी आजच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यू चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला टाईमली अपडेट्स पाहावयास मिळेल. ठीक आहे, आणि सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद. अशा प्रकारचे असंख्य मेडा कोर्सेसचे रिव्ह्यूज जे आहे पर्सनली पोरांनी आणि ॲस्पिरंट्सनी आम्हाला व्हॉट्सॲपवरती केलेले आहे. ठीक आहे, की ज्या प्रकारे आपण शिकवलेलं होतं परीक्षेमध्ये कोर्सेस थ्रू घेतलेलं आहे. आपण ऑक्टोबरपासून यामध्ये मेहनत घेतो आहे आणि ऑक्टोबरपासून आता गेल्या 4 महिन्यामध्ये जेवढी आपण मेहनत केली ती एकदम फळास लागलेली आहे. आणि बरेच ॲस्पिरंट्सचा चांगला रिव्ह्यू आपल्या कोर्सेसमधून त्यांच्या परीक्षेमध्ये त्यांना पाहावयास मिळालेलं आहे. ठीक आहे, तुम्ही याचे रिव्ह्यूज हे मात्र नक्कीच वाचू शकता. हे तुम्हाला इन्स्पायर करेल छोट्या छोट्या गोष्टीला कीनली एक ट्रस्ट ठेवून आपण आपल्याला ज्या अभ्यासाकडे, ज्या एज्युकेटरकडे आपण पाहतोय, ठीक आहे, त्याला प्रॉपरली फॉलो करण्यासाठी तुम्हाला मात्र नक्कीच मदत ठरतील. ठीक आहे, मदत करतील. आता बघा, एक्झामिनेशन पॅटर्नला आपण कन्सिडर करू. सगळ्यात पहिले किती आपल्याला प्रश्न आले होते. ठीक आहे, यामध्ये किती अटेम्प्ट असायला पाहिजे, यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला एक्झामिनेशन पॅटर्न हा समजून घेणं महत्त्वाचं आहे, ज्यामध्ये मी याला परत रिमॉडिफाय करून तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, हा होता प्रकल्प कार्यकारी अधिकारी, प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आणि प्रकल्प अधिकारी. ठीक आहे, ही आपली एक्झामिनेशन काल झालेली आणि आज जो आहे 13 तारखेला होता प्रकल्प कार्यकारी अधिकारी, ज्याला आपण प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणतो. ठीक आहे, आता बघा 80 प्रश्न आपल्याकडे इंटलेक्च्युअल टेस्ट म्हणजे नॉन टेक्निकलमध्ये आलेले आणि जे 80 क्वेश्चन्स आहेत हे आपल्याकडे टेक्निकल क्वेश्चन्स 160 मार्क्ससाठी आलेले आहेत. जर आपण त्याचा करेक्ट मार्क्ससाठी जर आपण एक प्रश्न करेक्ट सॉल्व केलेला तर त्यासाठी किती मार्क्स मिळतात, 0.5 मार्क्स मिळतात. आणि जर तो प्रश्न चुकला असेल तुमचा, ठीक आहे, रॉंग अटेम्प्ट झाला असेल, त्यासाठी तुमचे 0.125 मार्क्स आहेत हे इनकरेक्ट क्वेश्चनसाठी डिडक्ट केले जातील. ठीक आहे, सोबतच तुमचा करेक्ट क्वेश्चन जर टेक्निकलमध्ये बरोबर आलेला आहे तर त्यामध्ये 2 मार्क्स हे आपल्याला इव्हॅल्युएशनमध्ये मिळतील करेक्ट म्हणून. आणि जर तुमचा तो प्रश्न टेक्निकलचा चुकला असेल तर त्यामध्ये 0.5 मार्क्स आहेत डेबिट केले जातील. ठीक आहे, 160 क्वेश्चन्स होते टोटल, 200 मार्क्स होते आणि त्याला 120 मिनिट्स होता. ठीक आहे, आता बघा याचा एक सेफ अटेम्प्ट तर मी सांगतोच आहे, पण सोबतच जे प्रश्न आले होते प्रोजेक्ट ऑफिसरच्या शिफ्टमध्ये हे मी तुम्हाला एकदा ओव्हरव्ह्यू करून देतो आहे आपल्या नॉन टेक्निकल सेक्शनमधून. टेक्निकल सेक्शनचे सुद्धा बरेच ॲस्पिरंटनी प्रश्न मला रिव्ह्यू केलेले आहे पर्सनली. जर तुम्हालाही काही प्रश्न आठवत असतील तर तुम्ही यांबरोबरती व्हॉट्सॲप करून ते प्रश्न मात्र नक्कीच जे आहे मला शेअर करू शकता. ठीक आहे, आता बघा प्रकल्प अधिकारी म्हणजेच प्रोजेक्ट ऑफिसरसाठी जे आपल्याकडे 80 प्रश्न होते, ठीक आहे, ज्याच्यामध्ये त्याला मार्क्स किती होते, 40 मार्क्स होते. ठीक आहे, म्हणजे 0.5 मार्क्स पर क्वेश्चनला. याला किती क्वेश्चन आलेत बघा, 80 क्वेश्चन फॉर 40 मार्क्स म्हणजे 80 प्रश्न 40 मार्कांसाठी होते. जरी वेटेज कमी असलं तरी हे ॲक्युरेसी तुम्हाला मेंटेन जर झाली असेल तर तुम्ही त्यामध्ये नक्कीच लीड घेऊ शकता. त्याच्यामध्ये 8% सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट होती, ज्यामध्ये सेंटर फेसिंग आपल्याकडे लोक बसलेले होते, व्यक्ती बसलेले होते. ठीक आहे, नंतर नॉर्थ आणि साऊथ पॅरल रो अरेंजमेंट ज्याला आपण म्हणतो 5 लोकांची. ठीक आहे, बरोबर आहे, 5 लोकांची नॉर्थ आणि साऊथ फेसिंग हे आपल्याकडे पॅरलल रो अरेंजमेंट होती. 5 प्रश्न यामध्ये विचारलेले. ठीक आहे, लाईन अरेंजमेंट होती. ठीक आहे, त्याच्यामध्ये काही पर्सन साऊथ फेसिंग, काही पर्सन नॉर्थ फेसिंग होते. ठीक आहे, फ्लोअर बेस पझल होता, ज्यामध्ये काही व्यक्तींना कारसुद्धा त्यांच्या हे होत्या. ठीक आहे, डबल व्हेरिएबल नव्हते खरं तर पझल. ठीक आहे, कार बेस्ड आपल्याकडे पझल होता, फ्लोअर बेस्ड. त्यानंतर सिलॉझमचे प्रश्न आलेले 5. त्यानंतर आपल्याकडे इनइक्वॅलिटीचे 5 प्रश्न होते. ब्लड रिलेशनमध्ये 3 प्रश्न आलेले. डिस्टन्स अँड डायरेक्शन, ऑड वन आउट. ठीक आहे, फॉरवर्ड अँड बॅकवर्डचे जे वोकॅबवरती किंवा बेसिकली आपल्या वर्डवरती प्रोसेस करावा लागतो डेटा, तो प्रश्न आलेला होता. ठीक आहे, आणि सोबतच चायनीज कोडिंग, डिकोडिंग आणि काही मिसलेनियस क्वेश्चन होते. ठीक आहे, मॅक्सिमम जे आहे हे रिझनिंगचा आपल्याकडे वाटा होता ॲज कम्पेअर्ड टू द क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. आणि हे सगळ्याच्या सगळं ॲज इट इज मी तुम्हाला आमच्या सेशनमध्ये सांगितलेलं आहे कॅपिट्यूड्सवरती, की ज्या प्रकारे कुठले टॉपिक्स तयार करायचे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी हे फॉलो केलेलं आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला डेली प्रॅक्टिस क्वेश्चन जे सॉल्व केले, त्यांचा मात्र पेपर नक्की चांगला गेलेला आहे इन टर्म्स ऑफ नॉन टेक्निकल. ठीक आहे, आता सोबत नॉन टेकमध्ये जो क्वांटिटीचा जो सेक्शन होता
त्याच्यामध्ये नंबर सिरीज आलेले 5 प्रश्न, 2 डेटा इंटरप्रिटेशन आले त्यामध्ये 10 प्रश्न होते, प्रत्येक याला 5 सेट. तर एक केसलेट डी आय होता आणि एक होता टेबल डी आय, जो की फार सोपी होता. सिम्प्लिफिकेशनचे 5 प्रश्न आणि अरिथमॅटिकचे 10 ते 11 क्वेश्चन असे आपल्याला पाहावयास मिळाले. म्हणजे आपल्याकडे 50-30 असा रेशो आपल्याला पाहावयास मिळाला नॉन टेक्निकल सेक्शनमध्ये. ठीक आहे. हा तर नॉन टेक्निकल सेक्शन सिंगल व्हेरिएबल आल्यामुळे हा तर फार इझी होता. सोबतच आपण जेवढं आपण टेक्निकलमध्ये शिकवलेलं आहे हे सगळं इझिली आणि ॲज इट इज रिफ्लेक्ट झालेलं आहे लाईन टू लाईन. तुम्ही मात्र रिव्ह्यूमध्ये ॲस्पिरंटचा जो रिव्ह्यू दिलेला आहे हे मात्र तुम्ही नक्कीच बघू शकता. बघा, लाईन टू लाईन आपण जे शिकवलेलं होतं, ठीक आहे, प्रश्न ॲज इट इज आपल्याला परीक्षेमध्ये पाहावयास मिळाला. जो डेटा आपण घेतलेला होता इन टर्म्स ऑफ टेस्ट सिरीज वगैरे हे सगळे तुम्हाला त्यामध्ये एक्झामिनेशनमध्ये पाहावयास मिळालं. ठीक आहे. आता प्रश्न कसे होते बघा. ठीक आहे. सिलिकॉनचा व्हॅलन्स बँड किती आहे, बॅक इमेजचा फॉर्म्युला होता, त्यावरती बेसिक न्यूमरिकल होता, थेव्हनिन्स थेरमवरती 3 प्रश्न होते. ठीक आहे. म्हणजे त्याचं इक्विलन्स कसं काढतो आपण, एकदम सोपा प्रश्न होता खरं तर तो. ठीक आहे. असे एक्सपेक्टेड पण नव्हते. आणि मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थिअरमवरती प्रश्न होता, RL RTH. ठीक आहे. डोपिंग कुठली वापरली जाते एन टाईप ऑफ मटेरियलमध्ये, मिनिमम थेरमचा एक प्रश्न आला होता, सिलिकॉनचं ओपन सर्किट व्होल्टेज किती असतं, KCL KVL वरती प्रश्न आलेला, कन्झर्वेशन ऑफ चार्ज, कन्झर्वेशन ऑफ एनर्जीवरती प्रश्न आलेला होता. ठीक आहे. मेश अनालिसिससाठी कुठला लॉ वापरतो, हायड्रोजन प्रेशर हे बसेसमध्ये किती प्रकारचं होतं, हा तर ॲज इट इज टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा मी डेटा दिला होता. ठीक आहे. आणि हा प्रश्नसुद्धा घेतला होता. ठीक आहे. थेफ्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी ॲक्ट 135 असतो. ठीक आहे. हा प्रश्न आपण ऑलरेडी घेतलेला आहे कोर्सेसमध्ये. ठीक आहे. टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा इन्क्लूड केला होता. ठीक आहे. स्वतःचं सेटअप करायचं असेल जनरेशनचा, त्यासाठी कुठला एक सेक्शन लागतो, BAचा कन्झर्वेशन ॲक्ट. ठीक आहे. DC शंट मोटरमध्ये जर फील्ड वाइंडिंग सडनली ओपन केली तर त्याचा परिणाम काय होतील, कॉन्सिक्वेन्सेसवरती प्रश्न एक आलेला, एकदम फार सोपा होता आणि फार रिपिटेटिव्ह क्वेश्चन होते प्रिव्हियसली विचारलेले. आउटकम्स काय होतं, ज्यामध्ये केमिकल रिॲक्शन होतं, ज्या पॉझिटिव्ह प्लेटला आणि डिस्चार्जिंगच्या वेळेस, डिस्चार्जिंगच्या वेळेस हा बॅटरीवरती प्रश्न होता. एक महत्त्वाचं सांगायचं म्हटलं की इल्युमिनेशनचा टॉपिक जास्त आलेला आणि बॅटरीचे प्रश्न बरेच सगळे विचारण्यात आलेले. ठीक आहे. DC शंट मोटरमध्ये मोटर फील्डचा एक कन्सर्न टॉपिक होता. वाइंडिंगमध्ये वाइंडिंग कन्सिस्ट ऑफ बेसिकली हे इन अ DC शंट मोटर द मोटर फील्ड वाइंडिंग कन्सिस्ट ऑफ हा असा प्रश्न आलेला होता. लुमिनस एफिकसीवरती एक फॉर्म्युला बेसिकली जे युनिट विचारलेलं सिम्पल्स होतं. ठीक आहे. इलेक्ट्रॉनिक बलास कुठल्या लॅम्पमध्ये वापरतात, सेलची कॅपॅसिटी कशामध्ये एक्सप्रेस करतात, ॲव्हरेज पॉवर दिलेला होता. ठीक आहे. तर आपल्याला रिॲक्टिव्ह पॉवर आपल्याला कॅल्क्युलेट करायचा होता. ठीक आहे. नंतर लॅगिंग पॉवर फॅक्टरवरती बेसिकली पॉवर ट्रायंगलवरती एक सुद्धा प्रश्न आलेला होता, एकदम सोपा होता तो. ठीक आहे. ब्लॉक रोटर टेस्ट हे इंडक्शन मोटरवरती कशासाठी वापरतात. ठीक आहे. 1 ल्युमन पर मीटर स्क्वेअर हे कशासाठी आपण त्याला टर्म करतो. एलिमिनेशनचा टॉपिक आता खरं तर यूट्यूबला सुद्धा घेतला. हाय प्रेशर सोडियम वेपर लॅम्पवरती प्रश्न आलेला. करंट ट्रान्सफर आणि पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मवरती एक इंडिपेंडंट प्रश्न, हे ॲज इट इज मी तुम्हाला टेस्ट सिरीजमध्ये दिले होते. ठीक आहे. ग्रीन हायड्रोजनचे डेफिनेशन, इलेक्ट्रोस्लेसिसवर त्यावरती एक ऑप्शन असे विचारले होते. हा ॲज इट इज जो रिव्ह्यू आहे स्टुडंटने आपल्याला पाठवलेला आहे, जे त्यांचे प्रिलिमिनरी ऑब्झर्वेशन होतं, ज्या टॉपिकला प्रश्न आलेले. ठीक आहे. गिअरबॉक्स, जनरेटर, मोटर हाऊसिंग कशात असतात यावरती प्रश्न आलेले. बेसिकली ऑनलाईन ऑफलाईन UPSचा बेसिक डिफरन्स हा टेस्ट सिरीजमध्ये टाकलेला होता. इलेक्ट्रिकल व्हेकलची कन्सर्न क्वेश्चन आलेले, त्याच्यामध्ये किती प्रेशर असतं. ठीक आहे. आणि ग्रीन हायड्रोजन बसेसवरती किती प्रेशर वापरलं जातं त्याच्यावरती प्रश्न आलेला. इम्पिडन्स टेस्ट जी असते बॅटरीची, एक 170 ओमच्या टोटल रेजिस्टन्स 3 लॅम्प्स आहेत, ज्यामध्ये पॅरलमध्ये असेल तर त्याची व्हॅल्यू किती आहे रेजिस्टन्सची ती आपल्याला कॅल्क्युलेट करायची असते. ऑल टुगेदर फार सोपे हे प्रश्न आहे आपल्याला पाहायला मिळाले. खरं तर मी आपण याच्यामध्ये 31च क्वेश्चन ॲड केलेले आहे, जे अटेम्प्ट आहे एक अराउंड समजून चला एक 70+ क्वेश्चन जे आहेत ते आपल्या पाहणीतलेच होते आणि आपण जो डेटा घेतलेला होता त्यातूनच आलेले. आता बघा, एक एक्सपेक्टेड कट ऑफ किती राहील हा एक्सपेक्टेड आहे, याला घेऊन डिमोटिवेट होऊ नका. ठीक आहे. जेवढे आतापर्यंत आपल्याकडे ॲस्पिरंट्सनी रिव्ह्यू केलेला, जे आपल्याकडे हायेस्ट एनरोलमेंट होते आतापर्यंतच्या मेडाच्या कोर्सेससाठी, ठीक आहे, क्रॉस महाराष्ट्र, त्या ग्रुपमधून आणि मला पर्सनली आलेले इतरत्र ॲस्पिरंटचा जो अटेम्प्ट आहे त्याच्यावरून एक अंदाज मी तुम्हाला सांगतो आहे की बघा, जर टेक्निकलमध्ये ज्या प्रकारे POची लेवलची गोष्ट करते मी, प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह ऑफिसरचा एक सेपरेट व्हिडिओ येईल, हे मात्र लक्षात ठेवा. ठीक आहे. टेक्निकलचं जर आपण कन्सिडर करता म्हटलं, ठीक आहे, तर ज्या प्रकारचे पेपर लेवल होती ते एक आपण 58 + 2 68. ठीक आहे. किंवा आपण याला म्हणता येईल की एक सेफ अटेम्प्ट जर आपल्याला हे बघा, मी सेफ अटेम्प्टमध्ये लिहितो ते टेक्निकलमध्ये. ठीक आहे. तर 62 टू आपल्याकडे 68 क्वेश्चन हे विथ ॲक्युरेसी आहे बरं. ठीक आहे. विथ ॲक्युरेसी. तर 62 to 68 अटेम्प्ट जे आहेत ना, हे मला ज्या प्रकारे एक्सपेक्टेड वाटतं आहे की ह्या रेंजमध्ये तुमचा सेफ अटेम्प्ट राहील टेक्निकलचा. ठीक आहे. हे विथ ॲक्युरेसी यासाठी बोलतो आहे कारण की करणाऱ्यांनी बरेच लोकांनी 70+, 77, ठीक आहे, 72 असे सुद्धा प्रश्न अटेम्प्ट केलेले. पण काय होतं, एक लक्षात ठेवा, जेवढा पेपर इझी असतो ना,
ठीक आहे, तेवढाच तो सिली मिस्टेक्स करवणारा असतो. ठीक आहे, आपल्याकडे असे सुद्धा ॲस्पिरंट्स आहेत ज्यांनी 55 अटेम्प्ट केलेले टेक्निकलमध्ये. ठीक आहे, काही लोकांनी 58 अटेम्प्ट केलेले, पण ते एवढे शुअर आहेत की त्यांचा ॲक्युरेट अटेम्प्ट असेल. मी या ॲस्पिरंटना ॲप्रिशिएट करेल. ठीक आहे, जर तुमचा हा एक लेवलची ॲक्युरेसी असेल तर. कारण की बघा, जर तुम्ही 65 जरी अटेम्प्ट केलेले आहेत क्वेश्चन्स टेक्निकलमध्ये, पण तुमचे मात्र 5 ते 6 प्रश्न चुकतात आहे. ठीक आहे, तर यू आर ऑलरेडी डाऊन टू 59 क्वेश्चन. बरोबर आहे. त्या 59 क्वेश्चनमधलं ह्या 5-6 क्वेश्चनचा अजून निगेटिव्ह 0.5 मार्क्सचा तो सुद्धा याच्यामधनं कट केला जाईल. ठीक आहे, तर म्हणूनच तुमची ऑन अँड ॲव्हरेज जो आहे तो 58च क्वेश्चन होतो. जरी तुम्ही 65 क्वेश्चन अटेम्प्ट केले असतील ना, तरी तुमचा जो आहे अटेम्प्ट आहे हा 55-56 याच लेवलवरती अटेम्प्ट येतो. ठीक आहे, हे का होतं, जेवढे मॅक्सिमम नंबर, आता बघा 70 क्वेश्चन एखाद्याने अटेम्प्ट केलेलं आहे. मी सांगतोय, जर तुमची ॲक्युरेसी नसेल, तुम्ही म्हणता की सर मी 10 क्वेश्चन गेसवर केले, तर लक्षात ठेवा 10च्या 10 चुकतात. एखाद क्वेश्चन करेक्ट असतो पण तो कॉम्पेन्सेट होतो. ठीक आहे, तर तुमचा ओव्हरऑल जो डाऊन आहे स्कोर किती झाला, तो झाला 60 क्वेश्चनवरती चालेल. बरोबर आहे. आता 60 क्वेश्चनवरती आता 10 × 0.5 तेवढे क्वेश्चन मल्टिप्लाय करून टाका, त्यातनं अजून तुमचे क्वेश्चन होते, तर तुम्ही आले शेवटी 58वरतीच. तर म्हणून आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायचं, मॅक्सिमम नंबर ऑफ अटेम्प्ट बाकी लोकांनी एवढे केलं सर त्याच्यावरती आपल्याला इफेक्ट होईल का, असं बिलकुल राहत नाही. तर म्हणून ज्यांचे 60 क्वेश्चन जरी करेक्ट असतील ना, ठीक आहे, ते सुद्धा सेफ आहेत. ठीक आहे, फक्त एकच गोष्ट महत्त्वाची राहते, ती म्हणजे ॲक्युरेसी. आलं लक्षात. ठीक आहे, तुम्ही इथे याला लिहून ठेवतोय 62 to 68 क्वेश्चन. ओके, हे झालं टेक्निकलमध्ये अटेम्प्ट. ओके, याच्यावरती राहील तर बट ऑब्वियसली डेफिनेटली ती हेच राहील. ठीक आहे, हा एक सेफ अटेम्प्ट होता समजून चला. आता नॉन टेकची गोष्ट करतोय. नॉन टेकमध्ये एक जो होता सेट क्वेश्चनचा, म्हणजे 5 क्वेश्चनचा सेट होता. ठीक आहे, केसलेट डे आहे. ठीक आहे, हा बऱ्याच कमी लोकांनी अटेम्प्ट केलेला. ठीक आहे, तर आपण 80 क्वेश्चनमधनं ते 75 क्वेश्चनचं आपण त्याला कन्सिडर करतोय. ठीक आहे, बरेच लोकांनी सांगितलं सर केसलेट डी आर, काही लोकांनी अटेम्प्ट केला, विच इज व्हेरी अप्रिशिएटेड, आणि तो इझीसुद्धा होता, करायला पाहिजे होता, मी असं रिकमेंड करेल. पण आता समजा 75मधनं ॲस्पिरंटचे 55 क्वेश्चन अटेम्प्ट झालेले. ठीक आहे, काही लोकांचे 60 अटेम्प्ट झालेले. ठीक आहे, जरी तुमचे 55 to 60 क्वेश्चन जरी करेक्ट असतील ना, ठीक आहे, आणि ह्या ॲक्युरेसीवरती जर तुम्ही बेट घेत असाल ना, तर हा सुद्धा तुमचा एक सेफ स्कोर राहील. ठीक आहे, तुमचे 68 क्वेश्चन किंवा 65 क्वेश्चन किंवा 70 क्वेश्चन जर ॲक्युरेट असेल ना त्या नॉन टेकमध्ये, ठीक आहे, तर तुमचं चांगलीच गोष्ट आहे, तुम्हाला एक लीड मिळेल आणि तुमचं सिलेक्शन आहेतच. ठीक आहे, बघा 65 बियॉन्ड 65 प्लस जर तुमचं ॲक्युरेट आहेत ना, आणि नॉन टेक्निकलला एक जर ज्यांचं सिलेक्शन होईल असं मला ज्यांचं चान्सेस वाटतात ते आहे की 68 क्वेश्चन ॲक्युरेट आहेत, एकदम ॲक्युरेट म्हणजे ॲक्युरेटच, आणि तुमचं 65 क्वेश्चन जे आहेत ना नॉन टेक्निकलला सुद्धा ॲक्युरेट आहेत. हे फार कमी कॉम्बो बनतो असं. तर ठीक आहे, हे जर आहे तर हे सिलेक्शनच्या रेंजमध्ये आहे असं मला कन्सिडर करता येईल. ठीक आहे, हे एक्सपेक्टेड आहे स्टील, कारण की बऱ्याच लोकांचा पूल जो आहे हा व्हॅरी करतो. सिली मिस्टेक्स बरेच होतात, नकळत आपल्याला समजायला येत नाही. ज्या लोकांनी, आता मी काही ॲस्पिरंटशी बोलतो आहे ज्यांचं 63 क्वेश्चन करेक्ट असताना तेवढेच अटेम्प्ट केले, पण माहिती पडलं की सर 2 ते 3 प्रश्न आहेत का अजून आमचे चुकलेले होते. ठीक आहे, मी रिव्ह्यू केल्यानंतर, तर अशा सुद्धा आपल्याला जो स्कोअर आहे ओव्हरऑल अटेम्प्ट हा डाऊन होऊन जातो टेक्निकलमध्ये. ओके, तर ही एक गोष्ट समजायला आली पाहिजे. तर म्हणून जर तुम्हाला एक अटेम्प्ट देईल मी नॉन टेकचा, ठीक आहे, हा टेकचा होता, नॉन टेकचा जो अटेम्प्ट आहे, ठीक आहे, हा राहील 55 to 60. ठीक आहे, 55 to और वी कॅन कन्सिडर अप टू 62. ठीक आहे, तर हा नॉन टेक्निकल्स आणि हा टेक्निकलचा तुमचा सेफ अटेम्प्ट राहील. ठीक आहे, आता याच सेफ अटेम्प्टवरती जर आपण कन्सिडर करतो म्हटलं तर एक रेंज ऑफ ओपन कॅटेगरीसाठी मी एक रेंज कन्सिडर करतो आहे. बाकी कॅटेगरीसाठी आपण त्याला जोपर्यंत तो एन नंबर ऑफ डेटा जो आहे ॲस्पिरंटचा कलेक्ट होत नाही कॅटेगरी वाईज OB SC ST NT, त्याच्यावरती आपण त्याला एक्सपेक्टेड जो कट ऑफ आहे तो आपल्याला सांगता येत नाही, कारण की पोझिशनवरती मॅटर करतं, आणि हा पूर्ण जो कॅल्क्युलेशन आहे हे सगळं डिपार्टमेंट ठरवत असतं किती नंबर ऑफ वॅकन्सी, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल रिझर्वेशन किती आहे त्यात. ठीक आहे, तर एक लक्षात चला, आपण समजा 63 क्वेश्चन जर करेक्ट आले टेक्निकलला ह्या रेंजमध्ये घेऊन चालू, किंवा 63 to 65 क्वेश्चन. ठीक आहे, पर क्वेश्चन काउंट फॉर 2 मार्क्स. ठीक आहे, तर याला आपण एक रेंज आपण ठरवून घेऊया. बघा, ठीक आहे, 63 क्वेश्चन इंटू 2. ठीक आहे, 63 into 2 होतं आपल्याकडे 126. ओके, 126 मार्क्स, ते इथे मार्क्स लिहितं. ओके, किंवा आपल्याला एक 65 करता येईल, 65 क्वेश्चन इंटू 2. ठीक आहे, 65 into 2 होतं 130. ठीक आहे, ठीक आहे, हे झालं टेक्निकलचं एक रेंज. ओके, त्यानंतर आपण नॉन टेक्निकलसुद्धा याच रेंजमध्ये घेऊन चालू आहे. ठीक आहे, हे सगळं एक्सपेक्टेड आपण करतो आहे, पण ज्या प्रकारे काल रात्रीपासून आपल्याकडे डेटा मिळालेला आहे त्या प्रकारचं मी तुम्हाला सांगतो आहे. 55 to 62 क्वेश्चन याला असतात 0.5 मार्क्स. ठीक आहे, तर आपल्याकडे 55 into 0.5 आपण कन्सिडर करतो आहे. ठीक आहे, 55 into 0.5, तर हे होतात आपल्याकडे 27.5
5 टू आपल्याकडे जर समजा 62 किंवा 65 क्वेश्चन जरी आपण कन्सिडर करतो आहे, लेट्स कन्सिडर एक 62 जी एक्सपेक्टेड घेतलेली आहे, 62 इंटू 0.5, ठीक आहे. तर यामध्ये येतात 31 मार्क्स, ठीक आहे. आता बघा हे दोघांची ॲडिशन करूया, दोघांची ॲडिशन करूया, एक रेंज आपल्याला समजायला येईल. 126 प्लस 27.5 हा 153.5 ते समजा 130 प्लस 31, ठीक आहे, 161, ठीक आहे. या रेंजमधल्या एक एक्सपेक्टेड कट ऑफ हा ओपनसाठी राहू शकतो, ठीक आहे, कारण की पोस्ट कमी आहेत. पण हा जो आहे हा टेंटेटिव्ह आहे, यालासुद्धा मी डाऊन करून एक असा रेंज वाटतं की 137 किंवा मिनिमम जो आहे 145 टू 155 या रेंजमध्ये हा तुमचा कट ऑफ राहू शकतो, ठीक आहे. हा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. अजून मला डेटा मिळाला आणि तुम्हाला जर अजून द्यायची होती PEOच्या वेळेस काय करेल मी, ठीक आहे. जर तुमच्याकडे PEOचा तुम्ही पेपर अटेम्प्ट केला असेल, तुमच्याकडे किती ॲक्युरेट अटेम्प्ट आहे तर या बेसिकली तुम्ही कमेंट करा, ठीक आहे. कमेंट करताना काय कराल, #PO टेक्निकलमध्ये किती अटेम्प्ट झाले तुमचे आणि नॉन टेक्निकलमध्ये किती अटेम्प्ट झालेले हे सगळं मेन्शन करा. आणि जर तुम्ही PEOसाठी फॉर्म भरलं केलं असेल #PEO, ठीक आहे, टेक्निकल आणि NT नॉन टेक्निकल असं मला कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये, ठीक आहे. तर त्यामुळे काय होईल की पुढचा PEOच्या पेपरचा जो ॲनालिसिस घेईल मी आज, ठीक आहे, त्यामध्ये मी तुम्हाला PEOमध्ये अजून किती झाल्यामध्ये करेक्शन करता येईल ह्या अटेम्प्टला, ठीक आहे, हे मात्र तुम्हाला कळेल. पण ॲज ऑफ नाऊ तुम्ही जर कन्सिडर करा या रेंजमध्ये मार्क्स मिळत असतील किंवा तुमचे एवढे अटेम्प्ट असेल तर तुम्ही एक सेफ झोनमध्ये आहात. सोबतच बरेच लोकांची सिली मिस्टेक्स होते, ठीक आहे, ज्या आपल्याला कन्सिडर करता येत नाही आणि आपल्याला समजतसुद्धा नाही. सिली मिस्टेक्स कुठे होतो ते टॉपिक सांगतो तुम्हाला. सगळ्यात पहिलं असतो सिलॉझम इनइक्वालिटी, ठीक आहे, यामध्ये सिली मिस्टेक्स होतो, ठीक आहे. मॅथ्समध्ये जर ॲक्युरेट असेल तरच तुम्ही अटेम्प्ट केले असेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ब्लड रिलेशनमध्ये म्हणा किंवा फॉरवर्ड बॅकवर्डमध्ये असे जे छोटे छोटे प्रश्न असतात, चायनीज कोडिंग डिकोडिंग, याच्यामध्ये आपल्याला कळत नकळत ही सिली मिस्टेक्स पाहाव्यास मिळतं, ठीक आहे. तर म्हणून ही जी रेंज आहे आपण आपल्याला इथे प्रेडिक्ट केलेली आहे 145 टू 155 किंवा आपण हे बघा या रेंजमध्ये असाल ना तुम्ही तर एक प्रॉपरली सेफच आहात, ठीक आहे. 153 टू 161च्या रेंजमध्ये, ठीक आहे. पण 145 टू समजून चला 155 या रेंजमध्ये एक एक्सपेक्टेड कट ऑफ आपल्याला पाहावयास मिळू शकतो. हे व्हॅरी करेल. नंबर ऑफ आपल्याकडे ॲस्पिरंटचा आपल्याला डेटा त्यांचा जो पूल आहे तो आपल्याला रिव्हेरीफाय करावा लागेल, ठीक आहे. त्यानंतरच आपल्याला अजून याला प्रिडिक्शन देता येईल. पण ॲज ऑफ नाऊ तरी हे जे अटेम्प्ट सांगितलं आहे तुम्ही या नंबरला कन्सिडर करून घेऊ शकता, ठीक आहे. सोबतच PEOचा जो आपल्याला रिव्ह्यू मी ज्यावेळी घेईल त्यावेळी मी तुम्हाला अजून यामध्ये करेक्शन असेल तर त्यावेळी सांगेल. पण तोपर्यंत तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ सगळ्यात जास्त मॅक्सिमम तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे आणि प्रत्येकाने मात्र पार्टिसिपेट करा की हा जो अटेम्प्ट आहे तुमचा PO आणि PEOचा हा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून लवकरात लवकर कळवा, सो दॅट मला त्याचा ॲनालिसिस PEOच्या वेळीसुद्धा आपल्याला अजून घेता येईल, ठीक आहे. लक्षात. अँड वन्स अगेन थँक्यू सो मच गाईज, ठीक आहे. आणि तुमच्या नक्कीच एवढ्या मेहनतीला नक्कीच यश लाभो हे आपली इच्छा राहील, सदिच्छा राहील. आणि आय विश यू ऑल द बेस्ट, ठीक आहे. तुमच्यासाठी आता बघा नवीन मुंबई महानगरपालिकेचा ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकलचा कोर्स ॲक्टिव्ह झालेला आहे, इलेक्ट्रिकलचा जे क्रॅश कोर्स. तुम्ही याला एनरोल करू शकता जर तुम्हाला प्रिपेअर करायचं असेल. नॉन टेक्निकलचा सुद्धा तिन्ही पोस्टसाठी तिन्ही कॅटेगरीसाठी नॉन टेकसुद्धा कोर्स एनरोल्ड आहे, ठीक आहे, सुरू केलेला आहे. आणि ज्या ॲस्पिरंट्सला आता जे फ्रेशर्स आहेत 2025मधले किंवा 2026मध्ये जे पासआउट होणार आहेत, ठीक आहे, त्यांच्यासाठी आपण MSCDCLचा डिप्लोमा अँड ग्रॅज्युएट इंजिनिअरिंगचा फ्रेश कोर्स जो आहे आपण लॉन्च केलेला आहे. जर तुम्ही आताच प्रिपेअर करायला सुरुवात करत असाल तर याला सुरुवात करून आजच तुमची टेक्निकल नॉन टेक्निकलची संपूर्ण तयारी आपल्यासोबत करू शकता. दोन्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि कुठलीही अडचण किंवा गायडन्स लागल्यास या नंबरवरती बिंदास्तपणे तुम्ही ॲडिशनल इन्फॉर्मेशनसाठी माहितीकरिता तुम्ही व्हॉट्सॲप करू शकता, ठीक आहे. आपल्या दोन्ही ॲप्लिकेशनला डाउनलोड मात्र नक्की करून ठेवा, कारण की त्यामध्ये तुम्हाला फ्री क्विजेस अटेम्प्ट करायला मिळतात. PYQ जे आहेत वेगवेगळ्या परीक्षेचे तुम्हाला एकाच ठिकाणी पाहाव्यास मिळतात, ओके. आणि टेलिग्राम चॅनलचं जे आहे कॅपिट्यूटचं त्याला जॉईन करून जे आहे हे नॉन टेक्निकलचे ॲटलिस्ट डेली रिझनिंग आणि कॉन्टचे जे प्रश्न आहेत ना, ठीक आहे, किंवा आपण वोकॅबसुद्धा देत असतो हे सुद्धा तुम्ही रीड करणं सुरू करा. बरेच तुम्हाला त्याचा फायदा होईल, ठीक आहे. या सेशनला तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. आपल्या चॅनल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQs आणि कॅपिट्यूट्सला इथे क्लिक करून सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलची तुम्हाला ऑलरेडी लिंक दिलेली आहे, ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. ॲपची सुद्धा लिंक दिलेली आहे आणि व्हॉट्सअपचा नंबरसुद्धा तुम्हाला दिलेला आहे, ठीक आहे. या व्हिडिओला एक दिवसपर्यंत मी होल्ड करेल, ठीक आहे. जेवढे ॲस्पिरंटचे मॅक्सिमम कमेंट्स येतील या व्हिडिओमध्ये तुमच्या अटेम्प्ट्सला घेऊन त्याला नंतर घेऊन परत PEOचा एक सेफ आणि एक ॲव्हरेज स्कोअर किती असायला पाहिजे आणि किती कट ऑफ राहू शकतो त्यासाठी मी तुम्हाला कमेंट करायला लावतो, तो आपण त्यावेळी डिस्कस करू. सो गाईज थँक्यू फॉर वॉचिंग दिस सेशन. हॅव अ नाईस डे. भेटू आपण आपल्या नवीन सेशनमध्ये लवकरात लवकरच.